अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। हे बघा मित्रांनो, आपला आजचा विषय आहे, आपला आजचा विषय काय आहे मित्रांनो, हे बघा हे बघा अशा गोष्टी ज्या आहेत मित्रांनो, अशा गोष्टी आपण जर केल्या, काही गोष्टी आहे मित्रांनो, काही कामे आहे, आपण जर केले हे कामे मित्रांनो, तर देवी लक्ष्मी आई आपल्यावर कोपू शकते, ती आपल्या घरातून निघून जाऊ शकते, ती कधीच आपल्या घरात येणार नाही मित्रांनो। हे गरुड पुराण सांगत आहे, बघूया हे गरुड पुराण कोणते कामे न करायचे सांगत आहे बघा मित्रांनो। त्यासाठी आपण आधी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल मित्रांनो। हे बघा गरुड पुराण, भगवान विष्णू गरुड यांचे करण्याचा सल्ला आपल्याला दिला आहे मित्रांनो। गरुड पुराण काय सांगत आहे, अशा कोणत्या गोष्टी आहे, असे कोणते कामे आहे मित्रांनो जे आपण करू नये, लक्ष्मी आपल्यावर कोपते, लक्ष्मी आपल्यावरती नाराज होऊ शकते मित्रांनो, अशी कोणती कामे आहेत ती आपण करू नये, जे आपण आज बघणार आहोत मित्रांनो। अशी कोणती कामे आहेत ते आपल्याला करायची नाहीये। हे बघा मित्रांनो, गरुड पुराण सांगते की शिळे अन्न मित्रांनो, शिळे अन्न आपण खाऊ नये। शिळे अन्न जर आपण खाल्ले मित्रांनो, म्हणजे हे बघा गरुड पुराणानुसार शिळे अन्न जर आपण खाल्ले तर मित्रांनो असे मानले जाते की हे गरुड शिळे अन्नाचे सेवन जर आपण केले तर आपल्याला काय होऊ शकतं, सेवन जर आपण केले तर आपले आयुमान कमी होऊ शकतात मित्रांनो, म्हणजे आपले आयुष्य कमी होऊ शकतात। आपण जर शिळे अन्न खाल्ले तर गरुड पुराणानुसार आपले आयुष्य कमी होऊ शकते बघा मित्रांनो, त्यामुळे शिळे अन्न खायचे नाही मित्रांनो। हे बघा सकाळी लवकर उठायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे। गरुड पुराणानुसार दीर्घ आयुष्यासाठी सकाळी लवकर उठणे शक्य आहे मित्रांनो। जास्तीत जास्त वेळ झोपले तर आरोग्यासाठी विपरीत परिणाम होऊ शकतात, म्हणजे आपल्याला लवकर जर उठलो आपण तर हे खूप चांगलं आहे, आणि आपण उशिरा जर उठलो मित्रांनो तर आपल्या आरोग्यावर काहीतरी विपरीत परिणाम होऊ शकतात मित्रांनो। हे बघा म्हणजे आपल्या आयुष्यावर काहीतरी, आपल्या तब्येतीमध्ये काहीतरी बिघाड येऊ शकतो मित्रांनो, सहसा म्हणजे आपल्या तब्येतीमध्ये जे आहे काहीतरी बिघाड होऊ शकतो, त्यामुळे आपण सकाळी लवकर उठायचं आहे। हे बघा मित्रांनो, आणि देवी लक्ष्मी देखील कोपू शकते आपल्यावरती। आपण जर जास्त उशिरा जर झोपलो तर देवी लक्ष्मी आपल्यावर कोपू शकते मित्रांनो। असे जे लोक सकाळी लवकर उठतात, ध्यान करतात, त्यांच्या घरामध्ये कधीच गरिबी येत नाही मित्रांनो। जे लोक आहेत मित्रांनो ते सूर्य उदयाच्या आधी उठतात मित्रांनो आणि ध्यान करतात, त्यांच्या घरामध्ये कधीच गरिबी येत नाही मित्रांनो। हे बघा, आणि पुढचे जे आहेत मित्रांनो, गरुड पुराणानुसार कुणालाही दुखवू नका मित्रांनो। गरुड पुराण सांगत आहे मित्रांनो की आपण कधीही कुणाला दुखवू नका मित्रांनो। हे बघा गरुड पुराणानुसार कोणत्याही व्यक्तीला मानसिक किंवा शारीरिक दुखत म्हणजे आपण मानसिक त्रास कोणाला द्यायचा नाही मित्रांनो, किंवा शारीरिक त्रास सुद्धा आपल्याला कोणाला द्यायचा नाही। गरुड पुराणानुसार मित्रांनो, गरुड पुराण असे म्हणते की असे करताना आयुष्यात कधीच सुख मिळत नाही। आपण जर मित्रांनो कोणाला शारीरिक त्रास दिला, कोणाला मानसिक त्रास दिला तर आपण आयुष्यात कधीच सुखी होणार नाही मित्रांनो। आपण आयुष्यामध्ये कधीही सुखी होणार नाही, म्हणजे आपल्याला आयुष्यात कधीही सुख मिळणार नाही मित्रांनो असे केले तर मित्रांनो। हे बघा आपण काय करायचं आहे, असे कृत्य पद आणि प्रतिष्ठा धूळ खात पडते, त्याच्या संपत्तीमध्ये कधीही वाढ होत नाही। अशा लोक जे वागतात मित्रांनो, जे दुसऱ्यांना शारीरिक मानसिक त्रास देतात मित्रांनो, अशा लोकांच्या घरी लक्ष्मी कधीच येत नाही, ते आयुष्यामध्ये कधी सुखी राहत नाही मित्रांनो, त्यांच्या संपत्तीची विल्हेवाट लागते मित्रांनो। म्हणून कधीही कुणाला त्रास देऊ नका मित्रांनो। हे बघा, आणि गरुड पुराण सांगत आहे की कुणाची फसवणूक कधीही करू नका मित्रांनो, कुणाचा विश्वासघात पण करू नका मित्रांनो। हे बघा
एखादा जर आपली मैत्रीण असेल किंवा आपला मित्र असेल मित्रांनो, तो खूप खूप विश्वास करतोय आपल्यावरती आणि आपण त्याचा विश्वासघात जर केला मित्रांनो, तर आणि हे बघा, विश्वासघात जर केला तर अशांना पाप लागते मित्रांनो. अशा लोकांना पाप लागते ना. अशा लोकांच्या घरी सुद्धा लक्ष्मी जास्त वेळपर्यंत टिकत नाही मित्रांनो. म्हणून आपण अशा लोकांना, जे असे लोक करतात त्यांना नरकात जावे लागते मित्रांनो. अग्नीत ते लोक जळतात मित्रांनो. गरुड पुराणानुसार कुणाची जर फसवणूक आपण केली तर मित्रांनो, कुणाचा विश्वासघात जर आपण केला, हे पापाची भागीदार जर आपण झालो मित्रांनो, तर आपल्याला नरकात सुद्धा जागा भेटत नाहीये आणि अग्नीमध्ये ते आपल्याला टाकतात मित्रांनो. म्हणून आपण गरुड पुराणानुसार मित्रांनो, कुणाची फसवणूक करायचं नाही, कुणाचा विश्वासघात सुद्धा करायचं नाही. बघा, हे बघा, गरुड पुराणानुसार कंजूस होऊ नका मित्रांनो. श्रीमंत असूनही व्यक्तींना नेहमी गरिबी किंवा आर्थिक दृष्टीने कंजूसी असल्याचे भाव आपण लोकांना दाखवतो, वागणाऱ्या लोकांना आपण दाखवतो. त्यामुळे देवी लक्ष्मी कोपते आणि त्याच्या घरामध्ये दरिद्रता कायम राहते. आपल्याकडे, हे बघा मित्रांनो, आपल्याकडे भरपूर पैसा आहे, आपल्याकडं ना जास्त ना आपले सर्व काही भागतं मित्रांनो. आपलं घर त्याच्यावरती भागतं, त्याच्यावरती आपलं सर्व काही ठीक आहे मित्रांनो. आपल्याकडे भरपूर पैसा आहे तरी आपण कंजूसीपणा करतो. तरी आपण काय म्हणतो, माझ्याकडे पैसा नाहीच आहे, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही आहे मित्रांनो. हे सुद्धा लक्ष्मीला आवडत नाही मित्रांनो. त्यामुळे लक्ष्मी कोपते आणि अशा लोकांच्या घरामध्ये कायम दरिद्रता राहते मित्रांनो. म्हणून आपण असं करायचं नाही मित्रांनो. आपल्याकडे पैसा आहे ना, थोडा सांगायचं आहे मित्रांनो. कधी लोकांजवळ रडायचं नाही आहे, पण आपल्याला खरी गोष्टी सुद्धा सांगायची नाही मित्रांनो. हो, सांगायचं आहे, पण आपण जर समजा रडू आपल्याकडं असूनही आपण नाही जर आपण केलं, तर त्या लोकांच्या घरामध्ये कायमची दरिद्रता राहते, लक्ष्मी कोपते मित्रांनो. ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो, मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.